ती 3 महिने कशी निघून गेली कळलेच नाही. रुद्र आणि आदिती एकमेकाच्या प्रेमात रमलेले होते. मिळून राहणे, एकमेकांची काळजी घेणे, एकमेकांना लाड करणे ह्या दिवसाचे मुख्य विषय होते. सकाळ झाली. रुद्र ऑफिससाठी निघण्यापूर्वी त्यांना नेहमीप्रमाणे नाश्ता करायचा होता. पण आदितीने जेवण घेताना अचानक उलटीसारखे वाटले आणि डोके दुखायला लागले. बायको, काय झाले तुला? रुद्र घाबरून विचारलं. मला काहीच कळत नाही, फक्त उलटी आणि डोकेदुखी आहे. आदिती रस्त्याबाबत पळत बाथरूमकडे गेली. रुद्र तिला पाठपुरावा करत होता, तिच्या आरोग्याची काळजी करत. बायको, तू ठीक आहेस ना? रुद्र विचारलं. ठीक आहे रुद्र, कदाचित फक्त थोडी सर्दी आहे, आदिती म्हणाली. परंतु उलटी थांबली नाही. डॉक्टरला फोन करतो, रुद्र म्हणाला आणि लगेचच सुनैनाला बोलवले. सुनैना, कृपया तातडीने डॉक्टर आण. बायकोला काही झालं आहे, रुद्र घाबरून म्हणाला. सुनैनाने लगेचच खासगी डॉक्टरला फोन केला. दरम्यान रुद्र आदितीला हळूच उचलून बेडवर ठेवलं. काही क्षणातच डॉक्टर पोहोचला आणि आदितीची तपासणी केली. अभिनंदन सर, डॉक्टर आनंदाने म्हणाला. काय अभिनंदन डॉक्टर? रुद्र घाबरून विचारलं. मॅडम, आदिती गर्भवती आहे, डॉक्टर म्हणाला. ओ माय गॉड, शेवटी माझ्या गर्भात पुन्हा एक बाळ आहे, आदिती रडत रडत आनंदाने म्हणाली. रुद्रने आदितीला घट्ट मिठीत घेतले आणि तिला किस केले. तिचा श्वास किंचित अडवला, परंतु रुद्रच्या चेहऱ्यावर असंख्य आनंदाचे थर होते. मॅडम, आता तुम्हाला स्वतःची काळजी घेणे फार गरजेचे आहे, डॉक्टरांनी सांगितले. हो डॉक्टर, धन्यवाद, आदिती म्हणाली. सुनैनाला डॉक्टरला बाहेर पाठवण्यास सांगितले आणि सुनैनाही थोडीच नाराज झाली. आदिती गर्भवती असल्याची बातमी ऐकून तिचे मन तापले. आदिती आणि रुद्र त्यांच्या खोलीत रडत हसत होते. बायको, मला खूप आनंद होतोय, रुद्र म्हणाला. हो रुद्र, मला पण खूप आनंद झाला. तुझ्या संयमाबद्दल धन्यवाद, आदिती म्हणाली. त्या रात्री आदितीला तिचा आवडता चीज पुलाव खाण्याची इच्छा झाली. रुद्र, मला चीज पुलाव खायचा आहे, आदिती हसत हसत म्हणाली. ठीक आहे, सुनैनाला ऑर्डर देऊ, रुद्र म्हणाला. नको, मी तिथे जाऊन खायचे आहे, तिथे खूप छान बनवतात, आदितीने उत्सुकतेने सांगितले. ते बाहेर गेले, पण पोहोचल्यावर आदितीला अचानक उलटी झाली. अरे रे, माझ्या पोटाला हे पुलाव जमत नाही, आदितीने सांगितले. डॅडीचा बेटा आपली मम्मीची काळजी घेतोय, रुद्र हसून म्हणाला. रुद्र, मला फक्त घरी जायचे आहे, आदिती म्हणाली. ठीक आहे बायको, चल घरी जाऊया. रुद्रने तिला मिठीत घेतले. रुद्र खूप काळजी घेत होता. त्याला पुन्हा आदितीला काही झाले नाही हे पाहून फक्त समाधान वाटत होते. त्या दिवसांपासून त्याच्या जीवनात पुन्हा आनंद आणि उत्साह आले. ते आपले पहिल्या बाळाची वाट पाहत होते. आदिती आणि रुद्र यांनी अजून त्यांच्या कुटुंबाला गर्भधारणेबद्दल सांगितले नाही, कारण ते आधी खात्री करू इच्छित होते की सर्व काही व्यवस्थित आहे. बायको, आज आपण हॉस्पिटलकडे जाऊ का? रुद्रने उत्सुकतेने विचारले. हो रुद्र, चला, आदिती म्हणाली. अधिक तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर त्यांनी डॉक्टरकडे भेट घेतली. गुड मॉर्निंग डॉक्टर, रुद्र म्हणाला. गुड मॉर्निंग मिस्टर आणि मिसेस देशमुख, कसे आहात? खूप दिवसांनी भेटत आहोत, मिसेस आदिती, डॉक्टर म्हणाले. आज मी खात्री करून घेऊ इच्छिते की मी खरंच गर्भवती आहे की नाही, आदितीने नम्रतेने सांगितले. तपासणीसाठी आदितीने एक्स-रे बेडवर झोपली. काही क्षणातच डॉक्टर म्हणाले. अभिनंदन, मिसेस आदिती गर्भवती आहेत, स्क्रीनवर पहा. रुद्रने आनंदाने आदितीला पाहिले. तिच्या डोळ्यात अश्रू होते. हो बायको, हा आपल्या भविष्याचा मुलगी आहे, रुद्र म्हणाला. आदिती देखील रडत हसली.
हळूहळू तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि आशेचा प्रकाश फुलला. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील तपासणीची सूचना दिली. एकदा पुन्हा अभिनंदन मिस्टर आणि मिसेस देशमुख. लक्षात ठेवा, वेळोवेळी तपासणी करा, डॉक्टर म्हणाले. हो डॉक्टर, धन्यवाद, रुद्र आणि आदिती आनंदाने म्हणाले. आज रुद्र खूप उत्साहित होता. तो लगेचच आपल्या वडिलांना ही आनंदाची बातमी सांगणार होता. हॅलो डॅडी, रुद्रने फोनवर आपले वडील बोलावले. हो रुद्र, काय झालं, वडिलांनी विचारले. डॅडी, तुमच्यासाठी छान बातमी आहे, रुद्र उत्सुकतेने म्हणाला. काय बातमी आहे रुद्र, वडिलांनी फोनवर विचारले. आदिती गर्भवती आहे डॅडी, रुद्रने आनंदाने सांगितले. शेवटी हे खूप आनंदाचे न्यूज आहे. वडिलांच्या आवाजात समाधान आणि आनंद होता. हो डॅडी, डॉक्टरने सांगितल्यावर मी पण खूप आनंदी झालो, रुद्रने हसत सांगितले. फोन ठेवताच रुद्राच्या चेहऱ्यावर एक हलकी शांती आणि हसरे भाव दिसले. त्या रात्री जलंधर स्वतः रुद्रच्या घरात आले. आदितीला पुन्हा गर्भपात होण्याची भीती त्यांना अजूनही होती. त्यामुळे त्यांनी स्वतः पाहण्यासाठी येण्याचे ठरवले होते. शुभरात्री सर, सुनैनाने त्यांच्या आगमनावर सलाम केला. रात्री, माझा मुलगा आणि सून कुठे आहेत, जलंधरने विचारले. रुद्र आणि आदिती रात्री जेवायला बसले आहेत सर, सुनैनाने उत्तर दिले. ठीक आहे, मग मी त्यांच्याकडे जाईल, जलंधर म्हणाला. प्लीज सर, सुनैनाने पाठपुरावा करत त्यांच्या मागे चालले. अरे डॅडी, चला जेवायला, आदिती म्हणाली. मी जेवलो आहे, मी फक्त येऊन पाहण्यासाठी आलो आहे की आदिती ठीक आहे का, कारण मला तिच्या गर्भधारणेबद्दल अजूनही काळजी आहे, जलंधर म्हणाला. सुनैनाला आदेश देऊन जलंधर सर्व कर्मचाऱ्यांना जमवायला सांगितले. काही क्षणातच सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दाखवली. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे का, माझी सून गर्भवती आहे, जलंधर गंभीर स्वरात विचारले. हो सर, सर्व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने उत्तर दिले. माझी सून घरी कोणतेही काम करू नये, तिच्या सगळ्या गरजा पूर्ण करा. मी दुसऱ्या गर्भपाताची भीती नाही पाहू इच्छित, जलंधर जोरात सांगत होते. हो सर, सर्वांनी उत्तर दिले. ठीक आहे, आता तुम्ही परत जा, जलंधर म्हणाला. आदितीला हे ऐकून हळूच आनंद झाला. पापा, तुमचा आभार, तुम्ही खूप काळजी घेतली, ती म्हणाली. मी फक्त तुला सुरक्षित ठेवू इच्छितो, दुसरा गर्भपात होऊ नये, जलंधर म्हणाला. दुसऱ्या दिवशी आदितीला आपला भाऊ जयला तिच्या गर्भधारणेबद्दल सांगायचे होते, पण रुद्रने ती थांबवली. बायको, मी जाऊन जयला सांगू इच्छिते, आदितीने विचारले. तू फक्त फोन कर, जाऊ नकोस, कारण तुझा गर्भ अजून लहान आहे आणि मी काही धोका घ्यायचा नाही, रुद्र म्हणाला. ठीक आहे, मी फोन करेन, आदितीने समजून घेतले. फोन उचलताच आदिती आनंदाने बोलली. हॅलो जय. हॅलो सिस्टर, जय आनंदाने उत्तर दिले. जय, कसा आहेस, आदितीने हसत विचारले. ठीक आहे सिस्टर, पण तुझा आवाज इतका आनंदी का, जयने विचारले. सगळं ठीक आहे, मी खूप आनंदी आहे, आदिती म्हणाली. बातमी सांग, लवकर सांग, जय इम्पेशन्स झाला. मी गर्भवती आहे जय, आदितीने आनंदाने घोषित केले. जयच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंदाची लाट उमटली. धन्यवाद सिस्टर, तू स्वतःची काळजी घे, दुसरा गर्भपात होऊ नये, जय म्हणाला. हो जय, नक्कीच, आणि आदितीने हसत उत्तर दिले. संध्याकाळी रुद्र घरी आला. बायको, मी घरी आलो, रुद्र म्हणाला. माझं ऑर्डर कुठे आहे, रुद्र आदितीने विचारले. सगळं तयार आहे, चल समोर, रुद्र हसत म्हणाला आणि आदितीचा हात धरला. समोर पोहोचल्यावर आदितीला आश्चर्य वाटले. रुद्रने त्याचे सारे साहित्य थेट घरी आणले होते. रुद्र, तू इतके थकलास का, आदिती विचारते. तुला आनंद हवा म्हणून जितकं हवं तितके खा, रुद्र म्हणाला. रुद्र आणि आदितीच्या दिवसांना पुन्हा आनंदाची लाट उमटली होती. तरीही आदितीच्या मनात अजूनही थोडी काळजी होती, पण रुद्र तिची प्रत्येक क्षणी काळजी घेत होता.